श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण अशा एका दादांचा खरा अनुभव ऐकणार आहोत, ज्यांनी आयुष्यात इतका संघर्ष केला की एक वेळ अशी आली होती की त्यांनी स्वप्न बघणंही सोडून दिलं होतं. घराची जबाबदारी, आई वडील, बायको, मुलगा आणि अपयशाचा डोंगर. पण स्वामींवर विश्वास ठेवताच त्यांच्या आयुष्यात असा बदल झाला की आज ते हजारो लोकांसाठी देवासारखे ठरले. दादा म्हणतात, माझं नाव कमलेश. आज लोक मला मोठा वकील म्हणून ओळखतात. पण माझ्या आयुष्याची सुरुवात इतकी कठीण होती की कधीकधी वाटायचं की माझं आयुष्य काहीच होणार नाही. मी एका छोट्याशा गावात जन्मलो. आमचं घर कच्चं. पावसाळ्यात छत गळायचं, उन्हाळ्यात घरात उकाडा असायचा. वडील दिवसभर मजुरी करायचे, कधी बांधकामावर तर कधी शेतात काम. आई लोकांची कपडे शिवायची. घरात रोज पैशांची चिंता असायची. पण मला लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती. शाळेत शिक्षक माझं कौतुक करायचे. कमलेश, तू खूप पुढे जाशील, हे शब्द मी अनेकदा ऐकले होते. पण घरी आलो की आईचा थकलेला चेहरा आणि वडिलांची चिंता पाहून मला जाणवायचं की हे स्वप्न पूर्ण करणं खूप कठीण आहे. 10वीला मी चांगले मार्क मिळवले. मला पुढे शिकायचं होतं. पण त्या दिवशी वडिलांनी शांतपणे सांगितलं, बाळा, इच्छा आहे पण परिस्थिती नाही. त्या रात्री मी घराच्या बाहेर बसून खूप वेळ रडलो. मनात एकच विचार होता, मी काहीतरी बनणार. मी शहरात जाऊन शिक्षण सुरू केलं. सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये काम सुरू केलं. दिवसभर धावपळ, रात्री अभ्यास. शरीर थकत होतं पण मन थांबत नव्हतं. काही दिवस सगळं ठीक चाललं, पण अचानक वडील गंभीर आजारी पडले. मला गावाकडे परत यावं लागलं. घरात कर्ज वाढत होतं. आई एकटी पडली होती. त्यावेळेस मी शहर सोडून गावातच राहायचा निर्णय घेतला. काही दिवसातच घरच्यांनी माझं लग्न करून दिलं. मी विरोध केला नाही, कारण परिस्थिती तशीच होती. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या. काही वर्षांनी माझा मुलगा झाला. त्या दिवशी आनंद झाला, पण जबाबदारी अजून वाढली. मी दिवसभर काम करायचो. कधी बांधकामावर मजुरी, कधी दुकानात काम, कधी ट्रान्सपोर्टमध्ये रात्री काम. पण मनात एक स्वप्न होतं, वकील बनायचं. गावात गरीब लोकांना अन्याय होत होता. मी पाहायचो, कोणी जमीन गमवायचं, कोणी कर्जात अडकायचं. मला खूप वाईट वाटायचं. म्हणून रात्री सगळे झोपल्यावर मी जुन्या पुस्तकावर अभ्यास करायला सुरुवात केली. पण एक दिवस असा आला की घरात पैसे नव्हते. मुलाच्या शाळेची फी भरायची होती. आईची औषधं घ्यायची होती. त्या दिवशी मी पुस्तक बंद केली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं माझं स्वप्न इथंच संपलं. त्या दिवसानंतर मी अभ्यास थांबवला. काही दिवस असेच गेले. पण त्या काळात एक गोष्ट बदलली. माझी आई रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायची आणि माझ्यासाठी प्रार्थना करायची. मी फारसं लक्ष दिलं नाही, पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. एक दिवस गावातल्या एका वकिलाच्या ऑफिसमध्ये मला छोटंसं काम मिळालं. सुरुवातीला फाईल लावणं, कागद नेणं आणणं इतकंच काम होतं. पण तिथे बसून मी कोर्टाची कामं पाहू लागलो. माझं जुनं स्वप्न पुन्हा जागं झालं आणि तिथून माझ्या आयुष्यात एक नवीन वळण सुरू झालं. मी फाईल्स लावताना त्या वाचायचो. कोर्टात गेलो की शांतपणे बाजूला बसून केस ऐकायचो. वकील कसे बोलतात, न्यायाधीश कसे प्रश्न विचारतात, लोक कशा अडचणीत येतात, हे सगळं मी मनापासून पाहत होतो. काही दिवसांनी ऑफिसमधले साहेब माझ्याकडे लक्ष देऊ लागले. एक दिवस त्यांनी मला विचारलं, कमलेश, तू 12वीपर्यंत शिकलेला आहेस ना? मी हो म्हणालो. ते म्हणाले, तू अभ्यास पुन्हा सुरू का करत नाहीस? त्या एका वाक्याने माझ्या मनात पुन्हा काहीतरी हललं. मी त्या दिवशी घरी आलो तेव्हा खूप विचार करत बसलो. पण घरची परिस्थिती अजूनही कठीण होती. रोजचा खर्च, आईची औषधं, मुलाच्या शाळेची फी, हे सगळं बघून पुन्हा मन खचायचं. पण तरीही मी रात्री पुन्हा अभ्यास सुरू केला. दिवसभर काम आणि रात्री अभ्यास असं आयुष्य सुरू झालं. काही दिवसांनी माझ्या हाताला थोडा अनुभव आला. साहेब मला कधीकधी छोट्या नोट्स लिहायला सांगायचे. मी खूप काळजीपूर्वक ते काम करायचो. हळूहळू त्यांचा विश्वास वाढत गेला. घरातही थोडी परिस्थिती सुधारायला लागली होती. पण अचानक एक दिवस असा आला की ऑफिसमध्ये वातावरण खूप तणावाचं होतं. साहेब काही दिवसांपासून आजारी होते. आम्हाला वाटलं साधी तब्येत बिघडली असेल. पण एक दिवस सकाळी कळलं की त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती सांगितली आहे. ऑफिस काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला. ही बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. पुन्हा मी बेरोजगार झालो.
घरात पैसे नव्हते, मुलाच्या शाळेची फी थकली होती, आईची औषधं संपत आली होती. पत्नी माझ्याकडे पाहायची पण काही बोलायची नाही. तिच्या डोळ्यात काळजी दिसायची. त्या दिवसात मी खूप तणावात होतो. अनेक रात्री झोप येत नव्हती, पण मी हार मानली नाही. रोज सकाळी उठून कोर्टात जाऊ लागलो. काही काम मिळतं का ते पाहू लागलो. कधी एखाद्या वकिलासाठी कागद नेणं, कधी अर्ज भरून देणं, कधी लोकांना मार्गदर्शन करणं, अशी छोट्या छोट्या कामं करू लागलो. पैसे कमी मिळायचे पण अनुभव मिळत होता. काही दिवसांनी लोक मला ओळखू लागले. तो कमलेश आहे, कागदपत्र नीट समजावून सांगतो, असं लोक म्हणू लागले. एक दिवस कोर्टात एक गरीब माणूस खूप घाबरलेला उभा होता. त्याला काही समजत नव्हतं. मी त्याला विचारलं. त्याची जमीन बँकेकडून जप्त होणार होती. त्याच्याकडे वकील करणे इतके पैसे नव्हते. मी त्याला कागदपत्र समजावून सांगितली, अर्ज भरून दिला आणि योग्य वकिलाकडे पाठवलं. काही दिवसांनी तो माणूस पुन्हा मला भेटायला आला. त्याच्या डोळ्यात आनंद होता. तो म्हणाला, तुमच्यामुळे माझं काम झालं. त्या दिवशी मला आतून खूप समाधान मिळालं. त्या क्षणापासून मला जाणवलं की मी योग्य मार्गावर आहे. त्या दिवसापासून मी अजून मेहनत करायला सुरुवात केली. दिवस कठीण होते पण आतून एक वेगळीच ताकद मिळत होती. घरी आई अजूनही रोज स्वामींच्या फोटोसमोर देवा लावायची. ती काही बोलायची नाही, पण तिचा विश्वास माझ्यासाठी मोठा आधार होता. आणि हळूहळू माझ्या आयुष्यात छोट्या छोट्या संधी मिळायला लागल्या. काही लोक माझ्याकडे कागदपत्र तपासायला येऊ लागले, काही जण सल्ला विचारू लागले आणि मला जाणवायला लागलं की संघर्ष अजून आहे, पण आता मार्ग तयार होतोय. आणि तिथून माझ्या आयुष्याचा खरा बदल सुरू झाला. कोर्टात रोज जाणं माझ्या आयुष्याचा भाग बनला होता. सकाळी उठून घरातली कामं करायचो, आईची तब्येत विचारायचो, मुलाला शाळेसाठी तयार करायचो आणि मग कोर्टात जायचो. कोर्टात गेल्यावर मी एखाद्या वकिलाच्या मागे उभं राहून केस ऐकायचो, नोट्स काढायचो, लोकांचं बोलणं ऐकायचो. काही वेळा मला स्वतःलाच प्रश्न पडायचा, मी एवढं सगळं करतोय पण पुढे काय होणार. पण मनात एक वेगळी शांतता होती. जणू आतून कोणीतरी सांगत होतं, थांबू नकोस. घरची परिस्थिती अजूनही कठीण होती. काही दिवस तर घरात फक्त साधं जेवण व्हायचं. माझ्या पत्नीने मात्र कधी तक्रार केली नाही. उलट ती मला म्हणायची, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त पुढे चाला. तिच्या त्या शब्दांनी मला खूप ताकद मिळायची. माझा मुलगा लहान होता पण तो माझ्या जवळ बसून पुस्तक चाळायचा. एक दिवस त्याने मला विचारलं, बाबा तुम्ही काय शिकता? मी त्याला म्हणालो, बाबा वकील होण्याची शिकतोय. तो हसला आणि म्हणाला, मग तुम्ही मोठे साहेब होणार ना? त्या छोट्या प्रश्नाने माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला जाणवलं आता मी हार मानू शकत नाही. त्या दिवसापासून मी अजून जास्त मेहनत करायला सुरुवात केली. मी कायद्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. फी भरणं खूप कठीण होतं, पण मी छोट्या छोट्या कामातून पैसे साठवायला सुरुवात केली. कधी एखाद्या वकिलासाठी कागदपत्र तयार करायचो, कधी अर्ज भरून द्यायचो, कधी लोकांना सल्ला द्यायचो. हळूहळू पैसे जमा झाले आणि मी प्रवेश घेतला. आता माझं आयुष्य आणखी व्यस्त झालं. सकाळी कोर्ट, दुपारी काम, संध्याकाळी घर आणि रात्री अभ्यास. शरीर खूप थकायचं. अनेक वेळा पुस्तक उघडून बसायचो आणि झोप लागायची, पण पुन्हा उठून अभ्यास सुरू करायचो. त्या दिवसात आई शांतपणे माझ्या बाजूला बसायची. कधी काही बोलायची नाही, पण तिची उपस्थिती मला बळ द्यायची. काही महिन्यांनी परीक्षा जवळ आल्या. तणाव वाढला. काम आणि अभ्यास सांभाळणं कठीण झालं, पण मी हार मानली नाही. परीक्षेच्या दिवशी मी खूप तणावात होतो. पेपर हातात घेतला तेव्हा हात थरथरत होते, पण हळूहळू मी स्वतःला शांत केलं आणि पेपर पूर्ण केला. परीक्षा संपली, पण निकाल लागेपर्यंत दिवस खूप बेचैन गेले. त्या दिवसात प्रत्येक सकाळी उठल्यावर मनात एकच विचार असायचा, निकाल काय येईल? एक दिवस निकाल लागला. मी धडधडत्या मनाने निकाल पाहिला आणि माझं नाव पास झालेल्यामध्ये होतं. त्या क्षणी माझे डोळे भरून आले. मी शांतपणे घरी आलो. आईला सांगितलं. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. पत्नीने काही बोललं नाही, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. माझा मुलगा माझ्याकडे पाहून म्हणाला, बाबा आता तुम्ही वकील झाला का? त्या शब्दाने माझं मन भरून आलं. त्या दिवशी मला जाणवलं, संघर्ष अजून संपलेला नाही, पण आता मी योग्य दिशेने चाललो आहे. आता मला प्रत्यक्ष वकिली सुरू करायची होती. सुरुवातीचे काही महिने माझ्यासाठी खूप कठीण होते. वकील झालो होतो, पण माझ्याकडे ना ऑफिस होतं ना ठरलेलं क्लायंट. रोज सकाळी कोर्टात जायचो, एखाद्या कोपऱ्यात बसून राहायचो, लोक येताना जाताना पाहायचो. अनेक वेळा दिवसभर बसूनही एकही काम मिळायचं नाही. संध्याकाळी घरी परतताना मन खूप खिन्न व्हायचं.
पत्नी विचारायची, आज काम मिळालं का? आणि मी शांतपणे नाही एवढंच उत्तर द्यायचो. पण तिने कधी नाराजी दाखवली नाही. ती म्हणायची, काळजी करू नका, सुरुवातीला सगळ्यांनाच वेळ लागतो. तिच्या त्या शब्दांनी मला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळायची. त्या दिवसात माझा मुलगा शाळेत जायला लागला होता. एक दिवस शाळेतून आल्यावर तो म्हणाला, बाबा, माझ्या मित्राचे बाबा मोठे वकील आहेत, तुमचं ऑफिस कुठे आहे? त्या प्रश्नाने माझ्या मनात काहीतरी हललं. मी त्याला हसून उत्तर दिलं, लवकरच माझंही ऑफिस असेल. पण त्या रात्री मी खूप वेळ शांत बसलो. मला जाणवलं, आता काहीतरी करून दाखवायचं आहे. त्या दिवसापासून मी कोर्टात अजून जास्त वेळ घालू लागलो. जे काम मिळेल ते करायला तयार होतो. कधी अर्ज लिहायला, कधी कागदपत्र तपासायची, कधी लोकांना मार्गदर्शन करायचं. हळूहळू लोक मला ओळखू लागले. एक दिवस एक वृद्ध शेतकरी माझ्याकडे आला. त्याची जमीन चुकीच्या कागदपत्रामुळे दुसऱ्याच्या नावावर जाणार होती. त्याच्याकडे वकील करणे इतके पैसे नव्हते. तो खूप घाबरलेला होता. मी त्याचं सगळं ऐकलं आणि त्याची केस घेतली. मी त्याच्याकडून फी घेतली नाही. काही महिने मी ती केस लढलो. अनेक वेळा मला अनुभव कमी असल्यामुळे अडचणी आल्या, पण मी हार मानली नाही. शेवटी कोर्टाचा निकाल त्या शेतकऱ्याच्या बाजूने लागला. तो माझ्या पायाला हात लावून रडू लागला. त्या क्षणी माझ्या डोळ्यातही पाणी आलं. त्या दिवशी मला जाणवलं, मी योग्य मार्गावर चाललो आहे. त्या दिवसानंतर माझ्याकडे अशाच छोट्या केस येऊ लागल्या. लोक एकमेकांना सांगू लागले, कमलेश प्रामाणिक आहे. हळूहळू माझी ओळख वाढू लागली. काही महिन्यांनी मला पहिली मोठी केस मिळाली. मी ती केस पूर्ण ताकदीने लढलो आणि तीही जिंकलो. त्या दिवसापासून माझं नाव कोर्टात ओळखलं जाऊ लागलं. काही वर्षात मी छोटंसं ऑफिस घेतलं. घरची परिस्थिती सुधारायला लागली. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. पत्नीच्या डोळ्यात अभिमान दिसू लागला. माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकू लागला. एक दिवस माझा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला, बाबा, हे तुमचं ऑफिस आहे? मी हो म्हणालो. तो हसला आणि म्हणाला, मला माहीत होतं तुम्ही मोठे वकील व्हाल. त्या शब्दांनी माझं मन भरून आलं. मी मागे वळून पाहिलं तर माझा पूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. गरिबी, संघर्ष, अपयश, तणाव, निराशा आणि त्यातून हळूहळू तयार झालेला मार्ग. मला जाणवलं की जिथे जिथे मी अडकलो तिथे तिथे मार्ग तयार झाला. कधी योग्य माणसं भेटली, कधी योग्य संधी मिळाली, कधी अचानक परिस्थिती बदलली. माझी आई अजूनही रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावते. मीही रोज कामावर जाण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडतो. आज माझ्याकडे नाव आहे, मान आहे, पैसा आहे, पण मी माझा भूतकाळ कधी विसरलो नाही. आजही गरीब लोक माझ्याकडे आले तर मी त्यांची केस मनापासून लढतो. अनेक वेळा फी घेत नाही, कारण मला माहीत आहे मी जिथून आलो आहे तिथे अजूनही अनेक कमलेश संघर्ष करत आहेत. आज माझ्या आयुष्यात संकटं येतात, अडचणी येतात, पण भीती वाटत नाही, कारण मला माहीत आहे जसं आधी मार्ग मिळाला तसंच पुढेही मिळत राहील. आणि माझ्या आयुष्याचा हा खरा अनुभव आहे, संघर्षातून उभा राहिलेला, विश्वासाने बदललेला आणि स्वामी कृपेने पूर्ण झालेला. स्वामी भक्तांनो, हा होता कमलेश दादांचा खरा अनुभव. संघर्ष कितीही मोठा असला तरी विश्वासाने मेहनत असेल तर मार्ग नक्की तयार होतो. स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी हा अनुभव एक प्रेरणा आहे. कदाचित आज तुम्ही जिथे आहात तिथूनच तुमच्या आयुष्याचा मोठा बदल सुरू होणार असेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच स्वामींचे खरे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अनुभव जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.